प्रत्येक वर्षी आकाशामध्ये जेव्हा थंड वाऱ्याची झुळूक वाहू लागते आणि घराघरांमध्ये झाडाझडती सुरू होते, तेव्हा आपल्याला कळतंय काहीतरी खास येतंय. होय, तो सण म्हणजे दिवाळीचा सण. मित्रांनो, भारत देशामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये जर सर्वात मोठा सण किंवा सर्वात मोठा आनंद उत्सव जर कोणता असेल, तो म्हणजे दिवाळीचा सण. मित्रांनो, आपण जर थोडं लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतंय आता पावसाळा संपला आहे आणि त्यामुळे पावसाळा संपून शेतकऱ्यांच्या हातामध्ये नवीन पिके येत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर हा शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक आनंद उत्सव आहे. आणि त्याचसोबत जे व्यापारी आहेत, उद्योग धंदे करणारे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा सुख समृद्धीचा असा सण आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील लोक हा दिवाळी सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. मित्रांनो, अश्विन वद्य त्रयोदशीपासून तर कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत हा दिवाळी सण साजरा केला जात असतो. हे जे 5-6 दिवस आहेत, या 5-6 दिवसामध्ये आपण आपल्या घरासमोर दिव्यांची अर्थात दीपांची ओळ किंवा रांग त्या ठिकाणी लावत असतो आणि त्यामुळे त्याला दीपावली असं सुद्धा म्हटलं जातं. दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ किंवा दीपांची ओळ म्हणजे दीपावली. मित्रांनो, दिवाळी सण म्हटला की अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय याचं प्रतीक म्हणून आपण हा दिवाळी सण साजरा करत असतो. मित्रांनो, दिवाळी सणाची जी कथा आहे ती आपल्याला फार पुराणांपर्यंत घेऊन जाते किंवा वाल्मिकी रामायणामध्ये किंवा तुळशी रामायणामध्ये आपण ज्यावेळेस प्रभू रामचंद्राची रामकथा ऐकतो त्यावेळेस त्या ठिकाणी अशी आपली हिंदूंची मान्यता आहे, श्रद्धा आहे की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस 14 वर्षाचा वनवास आटपून ते अयोध्या नगरीमध्ये परत आले, त्यावेळेस त्या नगरामध्ये त्या नगरातील लोकांनी नगरभर दिवे लावून, पूर्ण नगरामध्ये दिवे त्या ठिकाणी लावून प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी स्वागत केलं होतं आणि तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते अशी आपली हिंदूंची मान्यता आहे. या एकूण दिवाळी सणाचा विचार केला तर यामध्ये 5-6 दिवस महत्त्वाचे आहेत. दिवाळी सणाला लागून असलेला वसुबारस सण, त्या वसुबारसापासून तर फार भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा केला जातो. वसुबारस असो, धनत्रयोदशी असो, नरक चतुर्दशी असो, लक्ष्मीपूजन असो, पाडवा असो किंवा भाऊबीज असो, या सर्व सणांचं, या सर्व दिवसांचं काही महत्त्व आहे. त्या दिवसाला काही कथा त्या ठिकाणी सांगितल्या जातात, काही ऐतिहासिक पौराणिक कथा त्या ठिकाणी त्या सणाला, त्या दिवसाला जोडून येतात. या सर्वांचा विचार आपण करणार आहोत. मित्रांनो, दिवाळी सण आपल्याला शिकवून जातो की दिवा फक्त स्वतःच्याच आयुष्यामध्ये प्रकाश देत नसतो, तर दिवा दुसऱ्यालाही प्रकाश देत असतो. त्यामुळे ह्या दिवाळीला आपण आपल्याही आयुष्यात एक दिवा लावू आणि त्याचसोबत दुसऱ्याच्याही आयुष्यामध्ये आनंदाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.